नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पीएम किसान अर्थात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील अर्थात या योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे. सर्वत्र आता याच चर्चांना उधाण आलेलं आपल्याला दिसतं की हा नेमका हप्ता कुणाला मिळणार. आपण यापूर्वी सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेलं होतं की कसं बघायचं आहे आपल्याला ऑनलाईन, की बाबा नेमका आपल्याला हप्ता येईल का, हे आपण ऑनलाईन कसं चेक करू शकतो. त्याबद्दलची माहिती आपल्याला जर जाणून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल. बऱ्याच जणांच्या माध्यमातून त्याची तपासणी देखील केली असेलच अशी अपेक्षा ठेवतो. मित्रांनो, या योजनेच्या अंतर्गत 11 कोटीपेक्षा जास्त लाभार्थी संख्या असलेले लाभार्थी, परंतु आता हळूहळू जसजसे हप्ते वितरित होत चाललेले आहेत तसतसं लाभार्थ्यांची संख्या जर आपण बघायला गेलो तर ती कमी होत चाललेली आपल्याला दिसते. आणि आता या अर्थातच वितरित करता असताना 9.5 कोटीच्या आसपास लाभार्थ्यांनाच या हप्त्याचं वितरण या ठिकाणी केलं जाण्याची शक्यता आहे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 92,66,000 असलेले लाभार्थी हे कमी होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते. आणि याची विविध कारणं आहेत, वेगवेगळे कारणं आपल्याला या ठिकाणी समोर येताना दिसतात. ते म्हणजे याच्या अंतर्गत असलेले काही महत्वाच्या अशा बाबी पूर्ण न करणं. आता कसंही का असे ना, शेतकरी बांधवांच्या मागं कामं असतात आणि त्या कामांच्या कारणामुळे किंवा काही वेगळ्या कारणामुळे जे काही कामं सांगितलेली असतात, मग त्याच्या अंतर्गत काही केवायसीज असतील, काही टाईमलाईन दिलेल्या असतील तर त्या राहून जातात आणि त्या कारणास्तव जो काही येणारा हप्ता आहे तर तो आपला येत नाही. मित्रांनो, याच्या अंतर्गत शेतकरी बांधवांची केवायसी केलेलं असणं गरजेचं होतं. याच्यासाठी एक टायमाचं बंधन देण्यात आलेलं होतं, टाईमलाईन देण्यात आलेली होती. 31 जानेवारीपर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना केवायसी करण्यासाठी सांगण्यात आलेलं होतं. तशा प्रकारचं आवाहन, तशा प्रकारचे निर्देश किंवा तशा प्रकारच्या सूचना देखील शेतकरी बांधवांना करण्यात आलेल्या होत्या. आणि ज्या शेतकऱ्यांची केवायसी झालेली आहे अशा शेतकऱ्यांचा RFT राज्य शासनाच्या माध्यमातून साईन सुद्धा करण्यात आलेला होता. मित्रांनो, बऱ्याच साऱ्या फिजिकल व्हेरिफिकेशनच्या प्रक्रिया सुद्धा पार पाडली जाते. लँड सीडिंगच्या डाटा त्या ठिकाणी एनेबल केला जातो, यस असेल किंवा यस केला जातो, परंतु बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांचं फिजिकल व्हेरिफिकेशन झालेलं नाहीये. त्यांचे कागदपत्र प्रशासनापर्यंत किंवा प्रशासनाच्या माध्यमातून जे काही ऑनलाईन करण्यात केली जातात तर ती करण्यात आलेली नाहीये. याच्यासाठी मोठ्या प्रमाणात शासनाच्या माध्यमातून ॲग्रीस्टॅकच्या अंतर्गत फार्मर ID बनवायचं देखील आवाहन करण्यात आलेलं होतं, परंतु याला देखील म्हणावं तसं आपल्या राज्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर प्रतिसाद आपल्याला त्या ठिकाणी भेटलेला नाही. अशा प्रकारचे लँड सीडिंगचा डाटा जो काही आहे तर तो यस न झालेला असणं, जे लाभार्थी आहेत त्यांचा लँड सीडिंग डाटाच्या समोर यस नसणं, हे सुद्धा या हप्त्यापासून वंचित राहणारच कारण या ठिकाणी बनू शकतं. मित्रांनो, याचबरोबर लँड सीडिंगचा डाटा ओके आहे, या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांची केवायसी झालेली आहे, परंतु त्या लाभार्थ्यांच्या बँक खात्याला आधार लिंकच नसणं, तर हे लाभार्थी सुद्धा या हप्त्याच्या लाभापासून त्या ठिकाणी वंचित आपल्याला राहताना दिसणार आहे. अर्थात DBTच्या माध्यमातून या हप्त्याचं वितरण होत असल्या कारणाने आधार इनेबल असणं ही एक सगळ्यात मोठी बाब त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. आणि अशा तीनही बाबींची पूर्तता न झालेले लाखो शेतकरी बांधव आता या वितरणापासून या ठिकाणी वंचित राहताना आपल्याला दिसणार आहेत. मित्रांनो, आता तुमच्या जर सर्व बाबी पूर्ण असतील किंवा तुम्हाला जर याच्याबद्दल काही संशय असेल तर आपलं PFMSच्या वेबसाईटवरती जावा. आपल्याला FTO जनरेट झालेला आहे का, आपल्याला या हप्त्याचं त्या ठिकाणी वितरण होणार का, तर PM किसानच्या बाबी अंतर्गत पाहू शकता. आणि आपल्या लाभार्थ्याची स्थिती किंवा आपल्या लाभाची स्थिती ही ऑनलाईन PM किसानच्या वेबसाईटवरती सुद्धा आपण पाहू शकता. आपण यापूर्वी सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक जी काही आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी मिळून जाईल. मित्रांनो, याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या स्वतःचा हप्ता येणार का हे देखील तपासू शकता. तर मित्रांनो, PM किसानच्या हप्त्याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अशा अपेक्षा करतो की तुम्हाला ही माहिती उपयोगी पडेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन माहितीसहित नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.